नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. अहमदाबादला ड्रीमलाइनर एअर इंडियाचं अहमदाबाद विमानतळावरनं टेक ऑफ घेताच क्रॅश झालं. विमानातली जवळजवळ सर्वच लोक गेली. एक फक्त पॅसेंजर वाचला, दैव त्याचं. पण ज्या इमारतीमध्ये ते विमान घुसलं तिथे पण खूप लोक मेली. जवळजवळ 20-22 चाकळा आहे. आता शेवटी बोईंग विमान याच्यावर सारखे प्रश्न उठतायत. बोईंग ही कंपनी हिचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केट शेअर फक्त 40% आहे आणि एअरबस या कंपनीचा 60%. पण मागच्या 10 वर्षाचे जर ऍक्सिडेंट पाहिले तर कमी शेअर असून सुद्धा जास्तीत जास्त ऍक्सिडेंट हे बोईंगचे झालेले आहेत. हे जे ड्रीमलाइनर होतं 787 याला सुरुवातीपासूनच याच्यावर खूप प्रश्न बोईंग कंपनीतच उठत होते. बोईंग ही अमेरिकन कंपनी आहे आणि तिथे बोईंगच्या एका इंजिनियरनी विसल ब्लोअर म्हणून पुढे आला आणि त्यांनी सगळं सांगितलं की हे बोईंग फटाफट डिलिव्हरी देण्यासाठी किती ठिकाणी कॉम्प्रोमाइज करते आणि शेवटी हे प्रवाशांच्या जीवितासोबत खेळतायत. अमेरिकन एजन्सीने याचं 2-2 वेळा इन्क्वायरी केली. बोईंगचे खूप ऍक्सिडेंट झाले. ड्रीमलाइनर हवेमध्येच खाली घसरलं. 50 लोक त्यात जखमी झाले. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी पासून न्यूझीलंडच्या ऑकलँडला येणारं प्लेन ते हवेतच 120 मीटर म्हणजे जवळजवळ 400 फूट खाली पडलं, हवेतल्या हवेत. आणि आतमधले पॅसेंजर जखमी झाले 50च्या पेक्षा जास्त. बोईंगच्या सीईओनी राजीनामा दिला. स्टॉक मार्केट त्यांच्या पाठीमागे आलं. तरी पण प्रफुल्ल पटेलनी हे सगळं चालू असताना आणि एअर इंडियाला जेव्हा फक्त त्यावेळेला ती सरकारी होती, त्यांना 28 विमानं घ्यायची होती. पण प्रफुल्ल पटेल मंत्री झाले आणि त्यांनी 28चं 68 केलं आणि त्या 68 मध्ये 27 ड्रीमलाइनर होते. हे सगळं कमिशनच्या पोटी घेतलं असणार, कारण त्याच्यानंतर मग त्याच्यावर सीबीआय इन्क्वायरी पण झाली. सुप्रीम कोर्टाने सीबीआय इन्क्वायरी करायला लावली. मग प्रफुल्ल पटेल बीजेपी सोबत आले, कारण मग ते सीबीआय ईडीने रेडी केल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त केल्या. मग ते जसे बीजेपी मध्ये आले मग सीबीआयने क्लोजर रिपोर्ट पाठवला की नाही असं काही झालं नाही. पण आता जी मी गोष्ट करतो ती याच्यापेक्षा मोठी आहे. हीच बोईंग कंपनी अपाची हेलिकॉप्टर बनवतं आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी जेव्हा ट्रम्प भारतात आले त्यावेळेला ट्रम्प सोबत ते बोईंगची टीमही होती. त्याच्यासोबत अपाची हेलिकॉप्टर विकत घेण्याचा फार मोठं डील त्यांनी केलं. एअरफोर्ससाठी अपाची काही आले, आर्मीसाठी अपाची येणार होते 6, ते अजूनही आले नाहीत. आणि आपण जेव्हा डील करतो, आपण कांदे बटाटे जरी घेतो ना, वांगे कांदे, तरी आपण पाहून घेतो किडा तर लागला नाही ना वांग्याला. तेव्हा कुठलंही डिफेन्सचं तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट घेता, प्लेन घेता किंवा चॉपर घेता, कुठलंही सामान घेता, तेव्हा त्याचा रेकॉर्ड तपासता. जसं मी ड्रीमलाइनर घेताना पाहिलं की तुम्ही त्याचा रेकॉर्ड तपासलंच नव्हतं, कारण तुम्हाला फक्त ते दिसत होतं, लक्ष्मी दिसत होती. लक्ष्मी दर्शन दिलं का मग तुम्हाला काही ते डोळे चकाचक होतात त्यांची, तुम्हाला ते मग काही दिसतच नाही पुढचं. इथे त्या ट्रम्पला खुश करण्यासाठी अपाची घेताना विचारच केला नाही, त्या अपाचीचं काय आहे विदेशात. आणि अपाची आल्यावर तेच झालं जे अमेरिकेत झालं. आत्ता 1-1.5 वर्षात 4 अपाची क्रॅश झालेत. भिंड मध्ये 1 वेळा, लडाख मध्ये 1 वेळा, सहारनपूरला 1 वेळा आणि आज पठाणकोटला.
प्रॉब्लेम तोच आहे. अमेरिकेमध्ये 44 दिवसात 4 क्रॅश झाले अपाची. फेब्रुवारी 13ला अमेरिकेचं नॅशनल गार्ड, US नॅशनल गार्ड आहेत, त्याचं अपाची क्रॅश झालं. फेब्रुवारी 23ला आर्मी नॅशनल गार्ड आहेत, त्यांचं अपाची क्रॅश झालं, दोन्ही पायलट गेले. मार्च 25ला जॉईंट बेस आहे त्यांचा लुईस मेर्चल वॉशमध्ये पुन्हा एक अपाची क्रॅश झालं. ते 16th एव्हिएशन ब्रिगेडचं होतं. आणि मार्च 27ला फोर्ट कॉर्सन जवळ पुन्हा 4th इन्फेंट्रीचं 4th कॉम्बॅक्ट एव्हिएशन ब्रिगेडचं अपाची क्रॅश झालं. त्यांनी जवळजवळ मागच्या 4 वर्षाचं 5 वर्षाचं एक ऑडिट केलं अमेरिकन सैन्याचं. त्या ऑडिटमध्ये सेफ्टी ऑडिट, त्या ऑडिटमध्ये जेवढे ऍक्सिडेंट आहेत त्यातले 1/4 म्हणजे 25% ऍक्सिडेंट फक्त अपाचीचे आहेत. 2016 ते 20 पर्यंत या दरम्यान 77 क्रॅश झाले अपाचीचे. त्यात एकूण नुकसान $384.5 बिलियन नुकसान आहे आणि 12 सिक्युरिटीचे लोक गेलीत. अपाची बद्दल जे डिफेन्स एक्सपर्टचं नोट आहे ते म्हणतात की त्याचं रोटरी मध्ये प्रॉब्लेम आहे आणि कॉकपिट मध्ये इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन मध्ये फेल होतं, त्यामुळे कॉकपिट मध्ये धुवा होतो. अपाची पडल्यावर यात त्यात तुमचा मृत्यू होतो. जर तुम्ही लो हाईटवर क्रॅश झालं तर तुम्ही वाचू शकता, पण परमनंट अपंगत्व येतं, हे त्याचा डाटा सांगतोय. हे सगळं असताना ते अपाची आपल्याला आलं. जे अपाची पहिले आपण घेतले आणि नंतर एअरफोर्स आर्मीसाठी 6 पुन्हा अपाची आपण ऑर्डर दिली. या 2 ऑर्डरमध्ये 65% किमती वाढलेल्या आहेत. 65% का किमती वाढल्या फक्त मोदींना माहिती. रॅफल 300 पट जास्त किंमत देऊन आपण आणलं. युपीएच्या वेळेला जी किंमत ठरली होती, का ते कळलं नाही. फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी. आणि आता ट्रम्पच्या दुसऱ्या टर्मला फक्त गौतम अडानीला वाचवण्यासाठी अमेरिकेकडे पुढे आपण माकडासारखे नाचतो. तो दरवेशी असतो तसा तो डमरू वाजवतो आणि आपण माकडासारखे भारत नाचतो. ते जे म्हणतात आता ते आम्हाला एक मोस्ट ऍडव्हान्स जेट देणार आहे. त्याचा जेव्हा सौद्याच्या गोष्टी झाल्या तेव्हा एलन मास्कने ट्विट केलं की हे जेट घेणं अमेरिकेचं म्हणजे वैमानिकाला आत्महत्या करायला लावण्यासारखं आहे, कारण इतके क्रॅश झालेले आहेत त्याचे. आणि आपण सुखोई 57 हे रशियानी भारतासोबतच HAL सोबत अग्रीमेंट करून दोघं म्हणून आम्ही करणार होतो. आणि ते आपण त्याचा तो ओरिजिनल पैसा पण आपण त्यांना दिला होता. पुढे युपीए सरकारच्या शेवटी सोर्स कोड द्या म्हणून आपण आग्रही होतो. रशिया म्हणाला आम्ही तुम्हाला सोर्स कोड पण देतो, पण आम्हाला त्यासाठी $6 अरब पाहिजे. आम्ही द्यायला तयारी होतो. तोपर्यंत मोदींचं सरकार आलं आणि मोदींनी जो राजहट्ट असतो की आता मला सगळंच बदलायला पाहिजे, मग आम्ही आता विदेश नीती पण बदलणार, मग रशियाच्या पेक्षा आम्ही अमेरिकेच्या जवळ जाणार, म्हणून ते घोंगडं भिजत ठेवलं आणि 2018 मध्ये ते ॲग्रीमेंटच कॅन्सल केलं. रशियानी एकट्यानेच डेव्हलप केलं आणि सुखोई 57 आता आम्ही भीक मागून त्यांना घ्यावं लागेल आपल्याला, जर अमेरिकेचं घ्यायचं नसलं तर. कारण अमेरिका, रशिया आणि चायना फक्त त्यांच्याचकडे 5व्या जनरेशनचे जेट आहेत. जे 5व्या जनरेशनचं देश भारतीय झालं असतं, HAL मध्ये बनलं असतं, सुखोई 57 ते मोदींच्या हट्टापायी हातातनं गेलं.
ड्रीम लायनर बोईंग बनवतं. बोईंगचं सेफ्टी फीचर्स मध्ये अतिशय निगेटिव्ह रिपोर्ट्स आहेत आतापर्यंतचे पूर्ण जगातले. आणि त्याच बोईंगचं अॅपॅची पुन्हा आपण मरण आपल्या दारी खोट्याला बांधतो असं झालंय. कारण बोईंग बद्दल जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा हे आपाची कळलं. आपाची नंतर सगळं डिटेल्स कळले. पूर्ण रिसर्च टीम जी आहे ऑफिसमध्ये ती कामाला लागली आणि हा सगळा डाटा आला. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.